राजकारणात पद मिळवणं फार कठीण असतं आणि पद जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत फक्त आशा ठेवावी लागते. याचं कारण म्हणजे सध्या प्रवीण दरेकरांची असलेली ही अवस्था. त्याचं प्रमुख कारण म्हणजे आज मुंबईत भाजप अध्यक्ष नियुक्ती झाली आहे ते अमित साटम यांची. अर्थात हे पद पदरी पडावं म्हणून प्रवीण दरेकर सर्वाधिक जास्त इच्छुक होते. पण तुर्तास तरी दरेकरांना श्रद्धा आणि सबुरीचं घ्यावी लागणार आहे. वास्तविकतेत माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मुंबई जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाकडे त्यांची जबाबदारी आहे. मुंबईत मनसेच्या माध्यमातून नगरसेवक, कालांतराने आमदार आणि मुंबईत संघटनात्मक स्वरूपात काम करूनही दरेकरांना तुर्तास वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे. मुळात अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांचं नाव मुंबई अध्यक्षपदासाठी खूप चर्चेत होतं. पण ही चर्चा सुरू होती याचं प्रमुख कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड दौऱ्यावर होते आणि नांदेड दौऱ्यामध्ये एका सार्वजनिक सभेमध्ये त्यांनी खुल्या पद्धतीने रवींद्र चव्हाण पुढच्या कालावधीमध्ये अध्यक्ष होतील असे थेट संकेत दिले गेले. पण मुंबई अध्यक्ष आशिष शेलार बदलाच्या बाबत काहीच भाष्य होत नव्हतं. यामुळे मुंबई महापालिकेच्या तोंडावर आशिष शेलारांना बदलणार का याविषयी तर्कवितर्क होते. अर्थात आशिष शेलारांचं दिल्लीतलं वजन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं असणारा त्यांच्यावर एक चांगली मर्जी यामुळे शेलारांची कदाचित मुंबई अध्यक्षपदावर कायम वर्णी राहील. तोपर्यंत किमान मुंबई अध्यक्ष राहतील जोपर्यंत मुंबई महापालिका निवडणूक होणार नाही. पण मुंबई महापालिका निवडणूक येण्याच्या आधीच मुंबई भाजप अध्यक्षमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले. जिल्हाध्यक्ष, तालुका स्तरावरचे तालुका अध्यक्ष, बूथ अध्यक्ष असे सर्व काही बदलले. पण मुंबई भाजप अध्यक्ष बदलणार कधी याची चर्चा होती. अर्थात एका बाजूला प्रवीण दरेकर जोरदार लॉबिंग करत होते. अर्थात त्यांचा हुकमी एक्का होता, तो म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस. पण देवेंद्र फडणवीसांनी देखील लॉबिंग करून प्रवीण दरेकरांची डाळ का शिजली नाही, प्रवीण दरेकरांच्या पदरी मुळात निराशा का आली, हेच मी आपणास सांगणार आहे. नमस्कार, मी सागर कुलकर्णी. NDTV डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई भाजप एक संघटनात्मक निवड ही कायम चर्चेची असते. मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांच्या एका निवडीने एकेकाळी फार मोठा वाद झाला होता. गोपीनाथ मुंडे यांनी प्रतिष्ठेची ही केलेली निवडणूक आणि राज पुरोहित यांची निवड ही कायम राजकारणामध्ये चर्चेचा विषय होतो. अर्थात त्यानंतरनं मुंबई अध्यक्षपद हे अनेक वर्ष भाजप सत्तेत नसल्यामुळे फारसं चर्चेत नव्हतं. कालांतराने 2014मध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतरनं केंद्रीय नेतृत्व असणारे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकडे फोकस वाढवला. अर्थात त्यामुळे मुंबई अध्यक्षपदाला अधिकच वलय आला. एका बाजूला भाजपाचं सरकार, भाजपाचाच मुख्यमंत्री आणि त्याचवेळी मुंबई भाजपचा अध्यक्ष देखील आपल्याच मर्जीतला असावा यासाठी दिल्लीतल्या भाजप पक्षश्रेष्ठींचा आग्रह असायचा. मग आशिष शेलार यांची एक वर्णी लागली आणि आशिष शेलार यांनी सर्वाधिक कार्यकाळ मुंबई अध्यक्षपदाचा निवडला गेला. आशिष शेलारांच्याच नेतृत्वाखाली मुंबईमध्ये 2017ला महापालिकेच्या निवडणुका झाल्या. भाजपला जवळपास 82 जागा मिळाल्या. त्या फक्त शिवसेनेच्या, तत्कालीन शिवसेनेच्या, आता विद्यमान उबाठाच्या अशा फक्त जागा होत्या, अवघ्या 2 जास्त आलेल्या. त्यामुळे भाजप यांनी भलेही 2 जागा कमी झाल्या असल्या शिवसेनेच्या तुलनेने, पण विजय मात्र भाजपाचाच होता. अर्थात मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचा चेहरा होता तो देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीसांची विकासाची गती, डेव्हलपमेंट चेहरा आणि विकासात्मक पुरुष अशा स्वरूपाची प्रतिमा मुंबईकरांना लोभस वाटली आणि मुंबईकरांनी विश्वास दाखवला फडणवीसांवर आणि आशिष शेलारांवर. मग नंतरनं कालांतराने भलेही म्हणजे तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहून देवेंद्र फडणवीसांनी फक्त चौकीदार राहण्याची भूमिका मुंबई महापालिकेत घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्या पदरी महापालिका दिली असं म्हटलं गेलं. राजकीय तडजोड ही कायम राजकारणात काहीतरी मिळवण्यासाठी करावी लागते असं म्हटलं जातं. कदाचित देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेसची घेतलेली भूमिका देखील तशीच होती असं म्हटलं जातं. कालांतराने मात्र महाराष्ट्रामध्ये 2019ला उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका आणि त्याच्यानंतरनं भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाढत असलेले वैमनस्य हे सर्वांनीच पाहिलं आहे. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि कालांतराने आता 2024ला परत एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परत एकदा मुंबई महापालिकेमध्ये महापालिका निवडणुका लागत आहेत आणि अशा काळामध्ये दिल्लीतल्या भाजप पक्षश्रेष्ठींना सगळ्यात महत्त्वाचं वाटतं ते मुंबई महापालिका आता भाजपाचा झेंडा खाली येणं.
भाजपाचं वर्चस्व मुंबई महापालिकेवर राहावं यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मग यामुळे मुंबई संघटनात्मक बांधणीमध्ये आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच निवडणुका होईल असं सगळ्यांना वाटत होतं. एका बाजूला पक्षाच्या अंतर्गत प्रवीण दरेकर, अमित साटम, अतुल भातखळकर, योगेश सागर तसंच राणे जे माजी आमदार आहेत बोरिवलीचे, ते इच्छुक होते. प्रत्येकजण प्रत्येकाच्या बाजूने वेगवेगळ्या ठिकाणी लॉबिंग करत होतं. मात्र अखेर ही माळ पदरी पडली, ती म्हणजे अमित साटम यांच्या. अमित साटम हे 3 टर्मचे आमदार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंधेरीसारख्या हाय प्रोफाईल एरियामधून ते निवडून येतात. पश्चिम उपनगर भाजपासाठी पुढील कालावधीमध्ये सर्वात जास्त वोट बँकसाठी पॅक करण्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे उपनगरामध्ये भाजप जास्तीत जास्त नगरसेवक जिंकून आणत असेल तर त्याचा विजय हा महापालिकेवर जिंकण्यासाठी सुकर होईल असा मार्ग आहे. आपणास माहीत आहे, मुंबई जे जाणकार आहेत ते कायम म्हणतात की पश्चिम उपनगरामध्ये ज्याचा पक्ष प्रबळ तोच कायम मुंबई महापालिकेवर दावा अधिक करतो. त्यामुळे शिवसेना उभाठ्यानेसुद्धा अनिल परब यांच्या नेतृत्वात इथे संघटनात्मक बांधणी अनेक वर्ष केली आणि यश देखील मिळवलं. पण आता सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे अमित साटम यांची अचानक निवड कशी काय झाली. काही दिवसांपूर्वी मुंबई अध्यक्ष बदलतील असं वारं होतं. मात्र आशिष शेलारांनी स्वतःची जादूची कांडी फिरवली आणि आशिष शेलार हेच कायम राहतील अशी एक चर्चा सुरू झाली. मग निवडणुकीपर्यंत आशिष शेलार हेच कायम असतील आणि त्यानंतरनं मग संघटनात्मक बदल होतील. पण दरेकरांनी त्यांचा प्रयत्न सोडला नाही असं म्हटलं जातं. देवेंद्र फडणवीसांच्या मागे लागून आपल्या या पदावर वर्णी लागावी यासाठी दरेकर खूप इच्छुक होते असंही राजकीय वर्तुळात जोरदार म्हटलं जातं. अर्थात दरेकर यांच्या मर्यादा काय आल्या हे आपण समजून घ्यायला हवं. पहिल्यांदा प्रवीण दरेकर हे संघटनात्मक बांधणीत चांगलं नेतृत्व आहे. आर्थिक सधनता आहे. मुंबई बँक त्यांच्याकडे आहे. दुसरीकडे मनसे भाजप असं भलेही त्यांचा प्रवास असला तरी मुंबईची चांगली जाण त्यांच्याकडे आहे. आणि मुंबईसारख्या उपनगरामध्ये पश्चिम उपनगरामध्ये त्यांनी कामही देखील केलेलं आहे. अशा परिस्थितीत मुंबईतलं महापालिका, मुंबईचं राजकारण हे प्रवीण दरेकरांना चांगलंच माहिती आहे. पण तरी देखील दरेकरांची मर्यादा राहिली ते म्हणजे ते मूळ भाजपवासीय नाही आहेत आणि ते भाजपात आले हे कायम त्यांच्याविषयी एक शिक्का लावला जातो. प्रसाद लाड असतील, इतर नेते हे भलेही आमदार झाले तरी त्यांना महत्त्वाच्या पदावर अद्यापही जाता आलं नाही आहे. त्यांची समस्या परत तीच आहे की ते मूळ भाजपवासी नाही आहे. देवेंद्र फडणवीसांनी भाजपाच्या व्यतिरिक्त इतर पक्षातनं आलेल्या लोकांना सामावून घेतलं आणि त्यांना महत्त्वाची पदं देखील दिली. पण ज्या वेळेस सगळ्यात की पोस्ट पद येतं त्यावेळेस मात्र या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी, त्यांच्या मूळ बांधणीविषयी, त्यांच्या मूळ भाजपवासीय नाही आहेत याविषयीचा मुद्दा कायम चर्चेला येतो. दरेकरांच्या बाबतीतसुद्धा कदाचित असंच झालं असं म्हटलं जातं. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी उपनगरामध्ये जो राडा झाला ज्याच्यामध्ये प्रवीण दरेकरांचे भाऊ पुढे अग्रसर होते आणि त्या ठिकाणी जो गोंधळ झाला त्याची चर्चा जी आहे ती दिल्लीपर्यंत गेली आणि अर्थात दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळेच प्रवीण दरेकरांचा होता काम बिघडलं असं म्हटलं जातं. प्रवीण दरेकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी लावलेली फिल्डिंग ही एक फार महत्त्वाची गोष्ट होती. काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस मुख्यमंत्री हे दिल्लीवारीला होते त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळेस मुंबई अध्यक्षपदासाठी दरेकर यांचं नाव लॉबिंगला लावलं असं म्हटलं जातं आणि कदाचित त्यानंतरनंच काही दिवसात म्हणजे जवळपास गोकुळ अष्टमीच्या आधीच कदाचित मुंबई अध्यक्षपदाचं नाव जाहीर होईल असं म्हटलं जात होतं. मात्र काही राजकारणामध्ये अनेक बदल झाले आणि दरेकरांच्या ऐवजी साटमांचं नाव पुढे आलं. अर्थात अमित साटम यांचं नाव पुढे येण्याचं कारण म्हणजे एकतर गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सुरुवात केली त्यांनी. ते भाजप युवा मोर्चाचे होते. मुंबई नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मुंबई महापालिकेतले अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी आपण गेल्या काही कालावधीमध्ये काही वर्षांमध्ये पाहिले असतील तर आवर्जून त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची प्रचंड कोंडी केलेली आहे. पुराव्यानुसार भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडलेले आहेत. यामुळेच उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याची क्षमता असणारा नेता म्हणजे अमित साटम अशी ओळख आहे. मूळ भाजपवासीय, भाजपाचे जे संस्कार आहेत ते त्यांच्यावर आहेत. त्यामुळे बाहेरचे ते आले असं त्यांच्यावर कधी आरोप झाला नाही. नंतर तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे पश्चिम उपनगरमधून अमित साटम येतात. अंधेरी पश्चिम हा त्यांचा विधानसभा आहे आणि या मतदारसंघाच्या पूर्ण भागामध्ये भाजपचं वलय वाढवण्यामध्ये सुद्धा त्यांचं महत्त्वाचं काम आहे. यामुळेच अमित साटम हे यांना संधी मिळाली असं म्हटलं जातं. पक्षाच्या अंतर्गत जर विचार केला तर दरेकर हे देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय निकटवर्ती आहेत.
त्यामुळेच त्यांना महत्त्वाची पदं दिली गेली आणि कदाचित त्यांना राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री केतील असंही म्हटलं जात होतं. पण मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार अशासारख्या नेत्यांना मंत्रिपद कॅबिनेट दिल्याने दरेकरांचा पत्ता 2024ला कट झाला. त्यामुळे दरेकरांना अपेक्षा होती की किमान त्यांना मुंबई अध्यक्षपद तरी मिळेल. पण मुंबई अध्यक्षपदाचं सुद्धा करत असताना मूळ भाजपातला नेता जर दिला गेला नाही तर पक्षामध्ये अस्वस्थता वाढेल आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी डोकेदुखी नको असा एक विचार केला गेला. त्यातच असं म्हटलं जातं की दरेकरांच्या विरोधामध्ये आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हे भाजपातले मूळ जुने जे बलशाली नेते आहेत त्यांनीसुद्धा शब्द वापरला असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळेच अमित साटमांची वर्णी लागण्यामध्ये अधिक सोपं झालं. एका बाजूला देवेंद्र फडणवीस हे दरेकर आणि अमित साटम या नावांसाठी फारसे इच्छुक होते आणि त्यानंतरनं जर दरेकरांच्या नावाला विरोध होतो तर अर्थात साटम यांना संधी मिळणं हे अपेक्षित आहे. अमित साटम हे मराठा नेता आहेत, कोकणी मराठा आहे, जो मुंबईसाठी फार महत्त्वाचं गणित लागतं. कारण की आपणास माहीत आहे की कोकणातले अनेक लोक जे आहेत, मराठा असेल किंवा कोकणी माणूस जो आहे तो मुंबईमध्ये मोठा आहे आणि तो मतदार आत्ता जर पारंपरिक पद्धतीने पाहिला तर तो शिवसेना उबाटाचा आहे. पण भाजप आशिष शेलारांचं ज्या पद्धतीने मार्केटिंग करतं तसंच मार्केटिंग अमित साटमांचं भविष्यामध्ये करेल की मराठी माणसासाठीचा असणारा पक्ष म्हणजे अमित साटम आहे मुंबई अध्यक्षसारखं मराठी माणसाला पद हे दिलेलं आहे. जे भाजपावर कायम टीका केली जाते की उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, मारवाडी, जैन इतर लोकांना, मराठी लोकांवर अन्याय करणारा पण इतर लोकांना जवळीक करणारा पक्ष आहे. ते जे आरोप आहेत ते पुसण्यासारखे आहेत. कारण की अमित साटम हे मराठी आहेत, कोकणी मराठी आहे, कोकणी मराठा आहे आणि त्यातही मुंबईमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे. यामुळेच अमित साटमांची वर्णी ही अधिक महत्त्वाची ठरेल. दरेकरांना तुर्तास तरी परत एकदा आशेवर राहावं लागतं. राजकारणात आपणास माहीत आहे कधी कोणत्या वेळी कुणाचं भलं होईल आणि कुणाचा टांगा फरार होईल हे सांगता येत नाही. बावनकुळे यांचं ज्याप्रमाणे पुनर्वसन झालं त्याचप्रमाणे इतर नेत्यांचंसुद्धा पुनर्वसन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. बावनकुळे यांचं तिकीट कापलं गेलं, कालांतराने मात्र ते प्रदेशाध्यक्ष झाले, महसूल मंत्री झाले आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या महत्त्वाच्या खात्यानंतरनं त्यांच्याकडे महसूलसारखं महत्त्व खातं आहे. भविष्यामध्ये बावनकुळे हे यापेक्षाही अधिक मोठ्या पदावर जातील असं म्हणलं जातं आणि बावनकुळेंची आशा अपेक्षासुद्धा चुकीची नाही आहे. मुद्दा राहतो तो परत एकदा आपण चर्चेला येतो आहे तो म्हणजे दरेकर यांचा पत्ता कट होणं आणि अमित साटम यांची वर्णी लागणं. त्यामुळे अमित साटम यांना भविष्यामध्ये आत्ता जर पाहिलं तर मुंबई महापालिकेमध्ये भाजपमधले 2 प्रमुख नेते म्हणजे एका बाजूला आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांना सोबत घ्यायचं आहे व संघटनात्मक सगळ्या लोकांना सोबत घ्यावं लागणार आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये, मुंबई भाजपमध्ये अधिक पुढील काळामध्ये जे इनकमिंग होईल त्या लोकांनासुद्धा सोबत घ्यायचं आहे. काँग्रेस, शिवसेना अशा अनेक पक्षातून भाजपात लोक येत आहेत. या लोकांची विचारसरणी त्यांना सामावून घेऊन काम करणं तितकंसं सोपं नाही आहे. ते काम साटम यांना करावं लागणार आहे. अर्थात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जो टार्गेट आहे मुंबई महापालिका जिंकणं भाजपाकडनं, हे टार्गेट देखील अमित साटम यांना आव्हानात्मक असणार आहे. त्यांना भलेही देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांचं सहकार्य असेल पण तरी देखील हे आव्हान असणार आहे. तुर्तास दरेकर यांना मात्र साईबाबाच्या सल्ल्यानुसार श्रद्धा आणि सबुरी राखावी लागणार आहे. भविष्याच्या मध्ये आशेवर, अपेक्षावर राहावं लागणार आहे. धन्यवाद.